नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पीके पब्लिकेशन या चॅनलवरती। मित्रांनो, आज आपण ग्रामसेवक भरतीतील प्रश्नपत्रिका क्रमांक 4 बघणार आहोत। चला मग सुरुवात करूया। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला मग पहिला प्रश्न आहे आपला, भारतात झुंजीसाठी वापरला जाणारा कोंबडा कोणता? म्हणजे भारतात ज्या कोंबड्याच्या झुंजी खेळवल्या जातात त्याकरता कोणती कोंबड्याची जात वापरली जाते? ऑप्शन आहे कोचीन, कार्निश, ब्रह्मा आणि व्हाईट रॉक। कोणती जात वापरली जाते विद्यार्थी मित्रांनो? उत्तर आहे ब्रह्मा। ब्रह्मा ही जात भारतात झुंजीकरिता वापरली जाते। नंतरचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात उंच मेंढीची जात कोणती? भारतात सर्वात उंच अशी मेंढीची कोणती जात आहे? ऑप्शन आहे सोनाली, चोकला, नेल्लोर, मेरिनो। कोणते विद्यार्थी मित्रांनो? नेल्लोर। नेल्लोर ही सर्वात उंच जात आहे मेंढीची। प्रश्न तिसरा, पंचायत राज पद्धतीचा महत्त्वाचा उद्देश कोणता आहे? अस्पृश्यता निवारण, कुटुंब कल्याण, शैक्षणिक सुधारणा, राजकीय जागृती आणि लोकशाही विकेंद्रीकरण। कोणता उद्देश महत्त्वाचा? राजकीय जागृती आणि लोकशाही विकेंद्रीकरण। नंतरचा प्रश्न आहे, ग्रामसभा म्हणजे काय? ग्रामसभा म्हणजे काय? ऑप्शन आहे खेड्यातील सर्व स्त्री पुरुष, ग्रामस्थ, मतदानाचा हक्क असणारे खेड्यातील सर्व स्त्री पुरुष आणि यापैकी नाही। काय उत्तर आहे याचं? मतदानाचा हक्क असणारे खेड्यातील सर्व स्त्री पुरुष हे ग्रामसभेला हजर असावे, म्हणजे याचीच ग्रामसभा म्हटली जाते। पाचवा प्रश्न आहे, पंचायत समितीच्या सभांचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो? पंचायत समितीच्या सभांचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो? ऑप्शन आहे तहसीलदार, सभापती, जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी। कोण भूषवितो? याचा आन्सर मला तुम्ही कॉमेंटमध्ये सांगायचं। चला नेक्स्ट प्रश्न, पंचायत राज पद्धती स्वीकारणारे भारतातील दुसरे राज्य कोणते? आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू। कोणते राज्य आहे पंचायत राज पद्धती स्वीकारणारे दुसऱ्या क्रमांकाचे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, आंध्र प्रदेश। पहिला राजस्थान, दुसरा आंध्र प्रदेश। नंतरचा प्रश्न आहे, अल्सर या रोगावर कोणत्या प्राण्याचे दूध अधिक गुणकारी आहे? अल्सर या रोगावर कोणत्या प्राण्याचं दूध दिलं ते अधिक गुणकारी ठरतं? ऑप्शन आहे शेळी, मेंढी, गाय, म्हैस आणि याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो शेळी। शेळीचं दूध हे अल्सर या रोगावर अतिशय गुणकारी ठरते। नंतरचा प्रश्न, भारतातील सर्वात उंच शेळीची जात मेंढीची बघितली आपण, आता शेळीची जात कोणती आहे उंच? ऑप्शन आहे संगमनेरी, उस्मानाबादी, जमनापुरी, ब्लॅक बंगाल। कोणते विद्यार्थी मित्रांनो? जमनापुरी ही भारतातील सर्वात उंच शेळीची जात आहे। वी डॅश इन मुंबई सिन्स 2003। ऑप्शन आहे इज लिव्हिंग, हॅज बीन लिव्हिंग, हॅव बीन लिव्हिंग, वॉज बीन लिव्हिंग। काय याचं योग्य उत्तर? वी डॅश इन मुंबई सिन्स 2003। वी हॅव बीन लिव्हिंग इन मुंबई सिन्स 2003। नंतरचा प्रश्न आहे, मुर्रा आणि सुरती या म्हशीच्या संकरातून कोणती म्हैस तयार झाली आहे? मुर्रा आणि सुरती या म्हशीच्या संकरातून ऑप्शन आहे मेहसाणा, पंढरपुरी, जाफराबादी, भदावरी। कोणती जात तयार झाली आहे? मेहसाणा। मुर्रा आणि सुरतीच्या संकरातून मेहसाणा ही जात तयार झालेली आहे। नंतरचा प्रश्न आहे, ऊसाच्या रसावरील मडी साफ करण्यासाठी कशाचा वापर करतात? ऑप्शन आहे भेंडीचा रस, अमोनिया, भेंडीचा रस, सुपरफॉस्फेट व टोमॅटो रस आणि टोमॅटो रस व सल्फर डायऑक्साईड।
कशाचा वापर करतात? ऊसाच्या रसावरची जे काडपण मळी असते ते साफ करण्याकरता. उत्तर आहे भेंडीच्या रसाने सुपर फॉस्फेट. भेंडीच्या रसाने सुपर फॉस्फेट याचा वापर करतात. नंतरचा प्रश्न आहे निबंधमाला कोणी सुरू केली? टाईपमध्ये मिस्टेक झालेलं आहे ते. निबंधमाला कोणी सुरू केली? ऑप्शन आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, डॉक्टर व्यंकटेश केतकर आणि शिवराज महादेव परांजपे. कोणी सुरू केली विद्यार्थी मित्रांनो? उत्तर आहे विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला सुरू केली आहे. तांदळाची सुगंधी जात कोणती? ऑप्शन आहे सुवर्ण, सुवर्णा, जया, कर्जत आणि पूसा 33. याची सुगंधी जात कोणती? तर पूसा 33. नंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र ग्रामीण मुलकी पोलीस कायदा कोणत्या प्रांतामधून वगळलेला आहे? उत्तर सर्वांनाच माहीत आहे, मुंबई प्रांतातून वगळलेला आहे, कारण तो नागरी भाग आहे पूर्ण. नंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी ग्रामपंचायत खालीलपैकी कुठे आहे? ऑप्शन आहे कुडाळ, अकलूज, महाबळेश्वर आणि पन्हाळा. कुठे आहे? सर्वात मोठी ग्रामपंचायत ही अकलूज येथे आहे. नंतरचा प्रश्न एस्टरडे डॅश युरोपियन कम टू माय ऑफिस. काल युरोपियन माझ्या ऑफिसमध्ये आले. काही नाही ते युरोपियनच्या आधी द इन, इन, अनिन की नो आर्टिकल येईल. काय विद्यार्थी मित्रांनो? अ युरोपियन. ऑप्शन नंबर 2 ए. एस्टरडे अ युरोपियन कम टू माय ऑफिस. 17वा प्रश्न आहे व्हॉट डॅश इंटरेस्टिंग स्टोरी धिस इज. व्हॉट डॅश इंटरेस्टिंग स्टोरी धिस इज. काय तिथे ए अँड द नो आर्टिकल. आयच्या आधी काय ते अन. काय लिहिते? ऑप्शन नंबर 2 अन. व्हॉट अन इंटरेस्टिंग स्टोरी धिस इज. नंतरचा प्रश्न आहे चूज द करेक्ट सेंटेन्स. मॅनकाइंड शुड लव द नेचर. द मॅनकाइंड शुड लव द नेचर. मॅनकाइंड शुड लव नेचर. द मॅनकाइंड शुड लव नेचर. कोणतं ऑप्शन बरोबर आहे? करेक्ट सेंटेन्स कोणतं आहे त्यामधलं? मॅनकाइंड शुड लव नेचर. नंतरचा प्रश्न आहे सरपंच आपला राजीनामा कोणाला सादर करतो? जिल्हाधिकारी, उपसरपंच, सभापती, पंचायत समितीचे सभापती. कोणाला सादर करतात सरपंच आपला राजीनामा? पंचायत समितीचे सभापती यांना आपला राजीनामा सादर करतात. नंतरचा प्रश्न आहे पंचायत समितीच्या सभापतीची निवड कोण व कशी करतात? पंचायत समितीचे जे सभापती असतात, पंचायत समितीच्या सभापतीची निवड कोण व कशी करतात? ऑप्शन आहे पंचायत समितीचे सर्व सभासद प्रत्यक्षपणे, पंचायत समितीचे सर्व सभासद अप्रत्यक्षपणे, पंचायत समितीचे निवडून आलेले सभासद गुप्तपणे. यापैकी नाही. काय लिहायचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो? पंचायत समितीच्या सभापतीची निवड कोण करतात? तर पंचायत समितीचे निवडून आलेले सभासद गुप्तपणे आपल्या सभापतीची निवड करतात. नंतरचा प्रश्न आहे ग्रामसभेची कार्यकारी समिती कोणती? ग्रामपंचायत, गटपंचायत, न्यायपंचायत, पंचायत समिती. कोणती आहे ग्रामसभेची कार्यकारी समिती विद्यार्थी मित्रांनो? उत्तर आहे ग्रामपंचायत ही ग्रामसभेची कार्यकारी समिती आहे. नंतरचा प्रश्न आहे न्यायपंचायतीचे कार्यक्षेत्र ठरविण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? न्यायपंचायत जी असते तिचं कार्यक्षेत्र ठरविण्याचा जो अधिकार आहे तो कोणाला आहे? ऑप्शन आहे सरपंच, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि जिल्हा अधिकारी. कोणाला आहे विद्यार्थी मित्रांनो? न्यायपंचायतीचे कार्यक्षेत्र ठरवण्याचा अधिकार हा जिल्हाधिकाऱ्याला
असतो? जिल्हाधिकाऱ्याला आहे. नंतरचा प्रश्न आहे, पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? उपसभापती, तहसीलदार, सभापती, गटविकास अधिकारी कोण असतो? गटविकास अधिकारी. गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो. नंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात जिल्हा परिषद समिती कायदा केव्हा संमत करण्यात आला? महाराष्ट्रात जिल्हा परिषद समिती कायदा केव्हा करण्यात आला? ऑप्शन आहे 1 एप्रिल 1961, 1 मे 1960, 1 मे 1962, 1 एप्रिल 1960. कधी करण्यात आला? त्याचं योग्य उत्तर आहे जिल्हा परिषद समिती कायदा 1 एप्रिल 1961ला संमत करण्यात आला. नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या मेंढीपासून अजिबात लोकर मिळत नाही? जी लोकर मिळते काही मेंढींपासून, तर त्यातली अशी कोणती मेंढीची जात आहे की तिच्यापासून आपल्याला अजिबातच लोकर मिळत नाही? ऑप्शन आहे लोही, नेल्लोर, मेरिनो, बेलाटी. काय उत्तर विद्यार्थी मित्रांनो याचं? कोणत्या मेंढीपासून लोकर मिळत नाही? ऑप्शन उत्तर आहे नेल्लोर. नेल्लोर या मेंढीपासून आपल्याला लोकर मिळत नाही. नंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय कृषी विमा योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? राष्ट्रीय कृषी विमा योजना ऑप्शन आहे 1988, 89, 1992 ते 93, 2001 ते 2002 आणि 2003 ते 2004. कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? राष्ट्रीय कृषी विमा योजना ही 1992 ते 93 मध्ये सुरू करण्यात आली. शासकीय कोंबडी संशोधन व अंडी पैदास केंद्र कुठे आहे? शासकीय कोंबडी संशोधन व अंडी पैदास केंद्र हे कुठे आहे? ऑप्शन आहे नागपूर, सिंधुदुर्ग, अकोला, पुणे. कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो हे? अकोल्याला. अकोला येथे शासकीय कोंबडी संशोधन व अंडी पैदास केंद्र आहे. नंतरचा प्रश्न आहे, केंद्रीय मेंढी प्रजनन फार्म कुठे आहे? ऑप्शन आहे राजस्थान, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र. कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो केंद्रीय मेंढी प्रजनन फार्म कुठे आहे? उत्तर आहे हरियाणा, हिसार येथे केंद्रीय मेंढी प्रजनन संस्था आहे. 29वा प्रश्न आहे, केंद्रीय मेंढी लोकर संशोधन केंद्र कुठे आहे? ऑप्शन आहे अंबिकानगर, गुजरात, हिसार, हरियाणा, नाशिक, महाराष्ट्र, जोधपूर, राजस्थान. कुठे आहे केंद्रीय मेंढी लोकर संशोधन केंद्र? ते आहे अंबिकानगर, गुजरात येथे. लुई पाश्चरने दुधाची पाश्चरायझेशन पद्धत कोणत्या साली शोधून काढली? ऑप्शन आहे 1892, 1895, 1897 आणि 1890. कोणत्या साली शोधून काढले विद्यार्थी मित्रांनो लुई पाश्चरने दुधाची पाश्चरायझेशन पद्धत? तर ती काढली 1895ला शोधून काढली. नंतरचा प्रश्न आहे, आंब्याची कोणती जात नियमित बहार येणारी जात आहे? हापूस, नीलम, पायरी, दशहरी. कोणती जात आहे? याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं. नंतरचा प्रश्न आहे, जनावरांमध्ये कशाच्या कमतरतेमुळे वांसपणा येतो? ऑप्शन आहे लोह, कॅल्शियम, फॉस्फर, झिंक. कशामुळे वांसपणा येतो जनावरांमध्ये? फॉस्फरच्या कमतरतेमुळे जनावरांमध्ये वांसपणा येतो. नंतरचा प्रश्न, केंद्रीय ॲग्मार्क प्रयोगशाळा कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई, पुणे, नागपूर, बेंगलोर. कोणत्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो? केंद्रीय ॲग्मार्क प्रयोगशाळा नागपूर येथे आहे. नंतरचा प्रश्न बघूया आपण, आशियाई अंडर-22 युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकली? आशियाई अंडर-22 युवा बॉक्सिंग अजिंक्यपद, जी बॉक्सिंगची स्पर्धा आहे 22 वर्षाच्या अंदरची, ती कोणत्या देशाने, त्यामध्ये सर्वात जास्त पदके कोणत्या देशाने जिंकलेली आहे? ऑप्शन आहे भारत, कझाकस्तान, चीन, उझबेकिस्तान. याचं उत्तर आहे कझाकस्तान.
आशिया अंडर-22 युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत कझाकस्तान देशाने सर्वाधिक पदके जिंकली. नंतरचा प्रश्न आहे विरुद्धार्थी शब्द ओळखा. पंगू. पंगूचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ऑप्शन आहे बारीक, कमकुवत, धडधाकट, विकलांग. कोणता येईल? धडधाकट. पांडित्य. हुशार, विद्वान, चतुर, अज्ञान. आपल्याला समानार्थी नको, आपल्याला हवा विरुद्धार्थी शब्द. काय येईल? अज्ञान. अज्ञान. नंतरचा प्रश्न 12 ते 15 मे दरम्यान राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धा कोठे पार पडली? 12 ते 15 मे दरम्यान राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धा ही ऑप्शन आहे मुंबई, चंदीगड, कोलकाता, भुवनेश्वर. कोठे पार पडली विद्यार्थी मित्रांनो? भुवनेश्वर येथे पार पडली. 38वा प्रश्न आहे फ्लावर या पिकात काढणे उशिरा केल्यास कोणती विकृती दिसून येते? ऑप्शन आहे ग्रीनिंग, रायसिनेस, ब्लॅक हार्ट, क्रकिंग. कोणती विकृती दिसून येते जर फ्लावर हे पीक उशिरा काढणे केल्यास? उत्तर आहे रायसिनेस. रायसिनेस ही विकृती दिसून येते. नंतरचा प्रश्न आहे समानार्थी शब्द नसलेला शब्द ओळखा. यथार्थ. खरे, खोटे, बरोबर, योग्य. काय येईल? यथार्थ म्हणजे विरुद्धार्थी शब्द खोटे. नंतरचा प्रश्न आहे दुहिता या शब्दाला समानार्थी शब्द नसलेला शब्द कोणता? दुहिता. सुता, तनया, नंदन, आत्मजा. कोणता येते? नंदन. दुहिता म्हणजे मुलगी. दुहिता, सुता, तनया, आत्मजा हे मुलगी. नंदन म्हणजे मुलगा. नंतरचा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील बाडमेर मध्ये देशातील सर्वाधिक किती अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे? बाडमेर मध्ये देशातील सर्वाधिक किती अंश सेल्सिअस तापमानाची नोंद? एक मिनिट, प्रश्न 2 तयार झाले इथे पण. कोणत्या राज्यातील? आय थिंक राजस्थान मधलं असू शकते. किती अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे? 46 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे आणि हे राजस्थान मधील बाडमेर आहे हे येऊ शकते. नंतरचा प्रश्न आहे पुलित्झर पुरस्कारामध्ये अमेरिकेतील प्रसिद्ध दैनिक द न्यूयॉर्क टाइम ला किती पुरस्कार प्राप्त झाले आहे? जो पुलित्झर पुरस्कार देण्यात आला त्याला तो अमेरिकेतील प्रसिद्ध दैनिक द न्यूयॉर्क टाइमला मिळाला, तर त्यामध्ये त्याला किती पुरस्कार प्राप्त झाले? उत्तर आहे 3. 3 पुरस्कार दैनिक द न्यूयॉर्क टाइमला मिळाले आहे. आणि पुलित्झर पुरस्कार हा पत्रकारितेकरिता दरवर्षी देण्यात येत असतो. संगमवरास कोणत्या खनिजामुळे चमक येते? संगमवरास कोणता खनिज असतो ज्यामुळे चमक येते? ऑप्शन आहे डोलोमाइट, कॅल्साइट, क्वार्टस, फेल्सपार. कोणतं उत्तर येईल याचं? कॉलसाइट. कॉलसाइटमुळे संगमवरासला चमक येते. नंतरचा प्रश्न बघूया आपण. खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. गदगदून येणे, अतिशय आनंद होणे, गर्वाने फुलून जाणे, अंतःकरण भरून येणे, दुःखी होणे. काय याचं योग्य उत्तर? गदगदून जाणे, अंतःकरण भरून येणे.
स्त्री पुरुषांच्या सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे शाहू महाराजांचे एक क्रांतिकारी पाऊल म्हणजे कोणता कायदा होय? स्त्री पुरुषांच्या सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे शाहू महाराजांचे क्रांतिकारी पाऊल म्हणून कोणता कायदा बघितला जाते? ऑप्शन आहे घटस्फोटाचा वारसाचा कायदा, विधवांच्या पुनर्विवाहाचा कायदा, आंतरजातीय विवाहाचा कायदा आणि क्रूरपणाच्या वर्तनास प्रतिबंध लावणारा कायदा. काय याचं योग्य उत्तर? याचं योग्य उत्तर आहे आंतरजातीय विवाहाचा कायदा. हा एक स्त्री पुरुषांच्या सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे शाहू महाराजांनी एक क्रांतिकारी पाऊल टाकलं, तोच एक हा कायदा म्हणून बघितला जाते. नंतरचा प्रश्न आहे गुगल कंपनीने कोणत्या देशातील अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी गुगल वॉलेट सुरू केले आहे? गुगल कंपनीने कोणता देश आहे त्या देशातील अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी जे मोबाईल वापरकर्त्यांसाठी गुगल वॉलेट सुरू केले आहे? ऑप्शन आहे अमेरिका, भारत, न्यूयॉर्क, सिंगापूर. आणि याचं योग्य उत्तर आहे भारत. भारत देशातील अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी गुगल वॉलेट सुरू केलेलं आहे. नंतरचा प्रश्न आहे कोणत्या देशातील प्रसिद्ध दैनिक द न्यूयॉर्क टाइम्स आणि वॉशिंग्टन पोस्ट असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेला यंदाचा पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे? काय याचं योग्य उत्तर? जर्मनी, दक्षिण आफ्रिका, अमेरिका आणि रशिया. आपण दैनिक द न्यूयॉर्क टाइम्स बघितलंच आहे. कुठला आहे ते? अमेरिका देशातील. अमेरिका देशातील प्रसिद्ध दैनिक द न्यूयॉर्क टाइम्स आणि वॉशिंग्टन पोस्ट असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेला यंदाचा पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे. नंतरचा प्रश्न पेरूच्या लखनौ 49 या जातीस सरदार हे संबोधन कोणाच्या कार्यामुळे दिले आहे? पेरूच्या लखनौ 49 या जातीला सरदार हे संबोधन कोणाच्या कार्यामुळे दिले आहे? जातीस. ऑप्शन आहे डॉक्टर चिमा, डॉक्टर स्वामीनाथन, डॉक्टर देशमुख, डॉक्टर रणजित सिंह. कोणाच्या कार्यामुळे दिलं आहे? उत्तर आहे डॉक्टर चिमा. डॉक्टर चिमा यांच्या कार्यामुळे पेरूच्या लखनौ 49 जातीला सरदार हे नाव दिलेलं आहे. नंतरचा प्रश्न आहे परागीभवन न होता ही फळधारणा होते अशा फळधारणेला काय म्हणतात? परागीभवन न होता ही फळधारणा होते अशा फळधारणेस काय म्हणतात? ऑप्शन आहे अबॉर्शन, पार्थिनोकार्पी, पॉलिगामी, क्लेस्टोगॅमी. काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो याला? म्हणतात पार्थिनोकार्पी असे परागीभवन न होता फळधारणा होते त्या पद्धतीला फळधारणेला म्हणतात. नंतरचा प्रश्न मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? ऑप्शन आहे नारायण जोशी, नारायण लोखंडे, श्रीपाद डांगे, बाबासाहेब आंबेडकर. कोणी केली विद्यार्थी मित्रांनो? मुंबई कामगार संघाची स्थापना ही नारायण लोखंडे यांनी केली. नंतरचा प्रश्न खाली दिलेल्या अक्षर मालिकेमध्ये असे किती डी आहेत की लगेच त्यानंतर एफ येते पण त्यापूर्वी लगेच येत नाही? म्हणजे असे कोणते डी आहेत की त्यानंतर लगेच एफ येते पण त्यापूर्वी लगेच ई येत नाही? म्हणजे इथे कोणतेतरी अंक असेल, इथे ई नसणार. किती आहेत? ऑप्शन आहे 1, 2, 3, 4. उत्तर आहे त्याचं 3. बघा करून. नंतरचा प्रश्न आहे अस्पृश्यांची कैफियत या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? अस्पृश्यांची कैफियत. ऑप्शन आहे भाऊराव पाटील,
महात्मा फुले, धोंडो केशव कर्वे, गोपाळ गणेश आगरकर. कोणी हा ग्रंथ लिहिला? अस्पृश्यांची कैफियत महात्मा फुले यांनी लिहिला आहे. नंतरचा प्रश्न आहे, धनुष्यकोंडी हे बंदर कोणत्या राज्यात आहे? धनुष्यकोंडी हे बंदर कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन आहे कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश. कोणत्या राज्यात आहे विद्यार्थी मित्रांनो? धनुष्यकोंडी हे बंदर तामिळनाडू राज्यात आहे. राजश्री शाहू महाराजांनी छात्र जगद्गुरू या पदावर सर्वप्रथम कोणाची नेमणूक केली? छात्र जगद्गुरू या पदावर सर्वप्रथम ऑप्शन आहे नारायण भटजी, दत्तोबा साडवी, सदाशिव लक्ष्मण पाटील, गंगाधर कांबळे. कोणाची निवड केली, नेमणूक केली? सदाशिव लक्ष्मण पाटील यांची नेमणूक केली. महाराष्ट्रात सध्या किती ठिकाणी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र आहेत? महाराष्ट्रात किती ठिकाणी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र आहेत? ऑप्शन आहे 4, 5, 9, 12. 4, 5, 9, 12. किती ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रांनो? 9 ठिकाणी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र आहेत. नंतरचा प्रश्न आहे, महिला ग्रामसभेचे आयोजन केव्हापासून करण्यात येत आहे? महिला ग्रामसभेचे आयोजन केव्हापासून करण्यात येत आहे? ऑप्शन आहे 26 जानेवारी 2003, 15 ऑगस्ट 2005, 26 ऑक्टोबर 2005, 26 जानेवारी 2009. कधीपासून करण्यात येत आहे महिला ग्रामसभेचे आयोजन? ते आहे 26 जानेवारी 2003 पासून करण्यात येत आहे. नंतरचा प्रश्न बघूया आपण. एकच प्याला या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? एकच प्याला पुस्तकाचे लेखक ऑप्शन आहे पु ल देशपांडे, प्र के अत्रे, राम गणेश गडकरी, नासी फडके. एकच प्याला हे पुस्तक कोणाचं आहे? राम गणेश गडकरी यांचं आहे. गावातील प्रशासकीय प्रमुख म्हणून कोण कार्य करत असतो? गावातील प्रशासकीय प्रमुख म्हणून कोण कार्य करत असतो? ऑप्शन आहे कोतवाल, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच. कोण करत असतो गावातील प्रशासकीय प्रमुख म्हणून काम? ग्रामसेवक करत असतो. नंतरचा प्रश्न आहे, डाळिंबावरील तेलकट डाग हा रोग कशामुळे होतो? ऑप्शन आहे बुरशी, विषाणू, जीवाणू, कीड. कशामुळे होतो विद्यार्थी मित्रांनो हा रोग? डाळिंबावरील तेलकट डाग हा जीवाणूमुळे होतो. नंतरचा प्रश्न, ग्रामपंचायतीच्या अर्थसंकल्पास पंचायत समितीने किती दिवसात मंजुरी द्यावी लागते? ग्रामपंचायत जे अर्थसंकल्प पंचायत समितीकडे सादर करते त्याला पंचायत समितीने किती दिवसात मंजुरी द्यावी लागते? ऑप्शन आहे 15 दिवसात, 30 दिवसात, 45 दिवसात, 60 दिवसात. किती दिवसात मंजुरी द्यावी लागते? 60 दिवसात, म्हणजे 2 महिन्याच्या आत ग्रामपंचायतीने पाठवलेल्या अर्थसंकल्पास पंचायत समितीने 60 दिवसात मंजुरी द्यावी लागते. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती आपली आजची ग्रामसेवक भरतीतील 4थी प्रश्नपत्रिका. यानंतरची प्रश्नपत्रिका लगेचच मिळेल, त्याकरता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.